नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या बाजारामध्ये कैऱ्या खूप आलेल्या आहे आणि कैरीपासून आपण लुंजी, पन्हे, कैरी डाळ बनवतो। पण मी आज तुम्हाला झटपट असे बनणारे कैरीचे गोड लोणचे आणि कैरीचे आंबट लोणचे हे रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 250 ग्रॅम कैरी घेतली, ती गावरान कैरी आहे। 100 ग्रॅम मोहरी डाळ, 2 चमचे सौंफ, 1 मोठा चमचा तिखट, 2 चमचे धने, 1 मोठा चमचा हळद, टेस्टसाठी मीठ, 2 चमचे साखर, 1 चमचा हिंग, 10-12 लवंग, 1 चमचा मेथी, अर्धा इंच दालचिनी आणि 1 बडी विलायची, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मोहरी। आणि आता गोड लोणच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी कलमी आंब्याच्या 1 पाव कैरी घेतली, 1 पाव गूळ, 1 वाटी तेल आणि बाकी मसाले मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण गोड लोणचं बनवणार आहे। त्यासाठी आपण कैऱ्या कापून घेऊ। ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या। अजिबात ओल्या राहता कामा नये, नाहीतर लोणचं खराब होऊन जाईल। छोटे छोटेच तुकडे करायचे। छान असे छोटे छोटे तुकडे करायचे। कैरी कापून झालेली आहे आणि आता आपण त्याला फ्राय पॅन मध्ये फोडणी देऊया। ते मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे गरम करायला। 1 चमचा तेल टाकलं, जिरे टाकले, जिरे थोडंसं झालं तर आपण आता याच्यामध्ये कैरी टाकणार। मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि हे 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायची। गॅस सिमच ठेवायचा। ह्या कैऱ्याच्या फोडी थोड्याशा नरम होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं।
कैरी ही नरम झालेली आहे आणि आता आपण ती बाउलमध्ये काढून घेणार। गॅस बंद केला। आता आपण लोणच्यासाठी लागणारे मसाले भाजून घेऊया। सर्वप्रथम ही मोहरीची डाळ मी हलकीशी गरम करून घेणार। सिम गॅसवरच भाजायचे मसाले। मोहरीची डाळ गरम झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेणार। आता आपण मोहरी टाकणार। 1 चमचा धने टाकले, 1 चमचा सोप टाकली, 1 चमचा मेथी टाकली, 2-3 लवंगा टाकल्या, बडी विलायची आणि दालचिनी टाकली। हे मसाले आपण हलकेसे गरम करून घेणार, रंग बदलू द्यायचा नाही। मोहरी तडतडायला लागली की काढून घ्यायचे मसाले। मी गॅस बंद केला आणि मी काढून घेणार बाउलमध्ये। आपण आता मसाले काढून घेऊया। ते मी अर्धीच मोहरीची डाळ काढून घेणार, अर्धी तशीच ठेवणार। आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया। आपण आता हे भाजलेले खडे मसाले काढून घेऊया। मी पॅन गरम करायला ठेवला आणि आता त्यामध्ये गूळ टाकणार। गूळ हा असा वितळेपर्यंत हलवत राहायचा। असं गूळ पूर्ण वितळू द्यायचा। त्यामध्ये मग नंतर आंब्याच्या फोडी टाकायच्या। गूळ वितळलेला आहे आणि आता आपण यामध्ये आंब्याच्या फोडी टाकूया। छान एकजीव करायचं। त्यामध्ये आता आपण तिखट टाकणार।
हा मसाला टाकायचा, हिंग टाकायचं, थोडीशी बारीक मेथी मोहरी डाळ बारीक केलेली ती टाकायची, आणि छान एकजीव करून घ्यायचं. आणि गुळाचा पाक होईपर्यंत हे सारखं हलवत राहायचं. गुळाचा पाक झालेला आहे, घट्ट होत आलेला आहे. आता मी गॅस बंद करते. अजून आटवलं तर तो कडक होईल. आणि आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. चला आता आपण तिखट लोणचे करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या कैऱ्या कापून घेऊया. आता आपण मसाला बारीक करून घेऊया. मसाला बारीक झालेला आहे. आता आपण कैऱ्यांच्या फोडीमध्ये सगळा मसाला मिक्स करून घेऊया. आपण मोहरीची डाळ टाकली, हे अर्धी मोहरीची डाळ क्रश केलेली होती ती टाकली. मसाला टाकला, तिखट टाकलं, हळद टाकली, मीठ टाकलं. मीठ जरा जास्तच टाकायचं. मिक्स करून घ्यायचं.
इथे मी घरचंच तिखट यूज केलं. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर याकरता टाकली की ही आंबट कैरी आहे आणि खूप आंबट नको लागायला. हे सगळं मिक्स करून झालं आणि आता आपण ह्याच्यामध्ये तेलाची फोडणी घालूया. मी तेल चांगलं गरम करून घेतलं होतं आणि ते आता थोडं थंड होऊ दिलं. तर त्यामध्ये आपण हिंग टाकणार, लवंग टाकणार आणि आता आपण लोणच्याला फोडणी देणार. हे लोणचे अगदी झटपट बनतात, पण हे जास्त दिवस टिकत नाहीत, एखादा महिना टिकतात. अगदी झटपट होणारे लोणचे झटपटच खावे लागतात. तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं. आज मी झटपट होणारे कैरीचे तिखट लोणचे आणि गोड लोणचे तयार केलेले आहे. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन दाबायला विसरू नका.